पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो आणि प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, आज आपण संत अँटनीच्या सानिध्यामध्ये आहोत. हालेलुया. हालेलुया. आज आपण संत अँटनीचा सण संपूर्ण कॅथोलिक ख्रिस्त मंडळी बरोबर साजरा करत आहोत. हालेलुया, हालेलुया. 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 मी जेव्हा कधी संत अँटनी जवळ बघतो, हालेलुया, हालेलुया. माझ्या मनामध्ये अधूनमधून एक विचार येत आहे बिशप फुलटन शीन यांचा. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बिशप फुलटन शीन कधीतरी असे बोलायचा की प्रभू येशू, तू फक्त या पवित्र साक्रमेंटामध्ये आतमध्ये पट्टीमध्ये बसायला नको. हालेलुया. हालेलुया. तू कार्य करत प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. लोकांच्या हृदयामध्ये येशू कसे वास करणार? हालेलुया. हालेलुया. संत पाऊल या गोष्टीविषयी सुंदर रीतीने बोललेला आहे की जेव्हा येशू विषयी कोणतरी घोषणा करत आहे तेव्हा लोक विश्वास ठेवत आहे. विश्वास ठेवल्यावर त्यांच्या हृदयामध्ये येशू वास करायला येणार. हालेलुया, हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद माझ्या येशू. प्रिय बंधू भगिनीनो, संत अँटनी आपले पोप लिओ 14वे यांच्या जे कॉन्ग्रिगेशन आहे, हालेलुया, हालेलुया. त्यामध्ये देवाच्या कृपेत 1210 मध्ये एक साधा फादर झाले, ऑर्डिनेशन झालं, गुरुदीक्षा मिळाली. त्याच्या मम्मीने ख्रिस्त मंडळीला सांगितलेली गोष्ट असे आहे, हालेलुया, हालेलुया. हा मुलगा बाळपणामध्ये रडलं तर माता मरियाचं स्वरूप आणून त्याला दाखवायचा. हालेलुया. हालेलुया. माता मरियाचा चेहरा बघितलं तर लगेच रडणे बंद. हालेलुया. हालेलुया. तसे आईने देवाच्या भक्तीमध्ये प्रार्थनापूर्वक या मुलाला वाढवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. श्रीमंतीपणा सगळे होते, ते सगळे सोडून त्यांनी अगस्टिनियन कॉन्ग्रिगेशन मध्ये जॉईन झाले. हालेलुया. हालेलुया. अगस्टिनियन कॉन्ग्रिगेशन मध्ये हा फर्नांडो 1210 मध्ये गुरुदीक्षा मिळवले. हालेलुया. हालेलुया. गुरुदीक्षा घेतलेल्या हा देवाच्या सानिध्यामध्ये प्रार्थनापूर्वक वाढत येत होते आणि तेव्हाच तिथे फ्रान्सिस्कन फादर लोक 4-5, हालेलुया, ते देवाच्या वचनाच्या घोषणा करायला, आणि त्यांना माहितीये वचनाच्या घोषणा तिकडे करायला गेले तर तिकडचे लोक त्यांना मारून टाकणार आहे. हालेलुया. म्हणजे रक्तसाक्षी होणार. हालेलुया. हालेलुया. ऑगस्टिनियन फादर असलेल्या या फर्नांडोला वाईट वाटले. हालेलुया. मी इथे बसले तर कोण मला रक्तसाक्षी बनवणार आहे? हालेलुया. मला प्रवचन द्यायला जायचं आहे, मला पण रक्तसाक्षी बनायचं आहे. हालेलुया. प्रियानो, असा प्रकारे पुढे गेले आणि त्यांना तब्येत बरोबर नव्हता. हालेलुया. म्हणून जिथे पोहोचायला पाहिजे होते, जे कार्य करायला पाहिजे होते ते कार्य पण झालं नाही. त्यांना पाहिजे ते शिप पण भेटलं नाही. हालेलुया. तसे परत आले. हालेलुया. एक सत्य आहे, कधी कधी माझी इच्छा असेल फादर बनायला, माझी इच्छा असेल सिस्टर बनायला, हालेलुया, माझ्या इच्छेप्रमाणे नाही. हालेलुया. देवाची एक योजना आहे, त्या योजनाप्रमाणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा पाचारण जर लग्न करायचं आहे तर मी फादर सिस्टर बनून होत नाही. हालेलुया. माझा पाचारण जर फादर बनायचं आहे, हालेलुया, तर मला बाकी सर्व गोष्टीला टाळून फादर बनण्यासाठी पदार्पण करणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि फादर बनल्यानंतर सुद्धा कुठे कसे कशा प्रकारे कार्य करायचं आहे. हालेलुया. आपल्याला माहिती आहे
लोरेटा मध्ये काम करणारा मदर तेरेसा यांना देवानी एक नवीन कॉन्ग्रिगेशन चालू करण्यासाठी 5,000 दिले. हालेलुया. हे देवाचे कार्य आहे. देव असा प्रकारे कार्य करतात. हालेलुया. हालेलुया. देवाची स्तुती करायचं, देवाला धन्यवाद द्यायचं. हालेलुया. मी तुम्हाला सांगत होतो बाळपणापासून कसे वाढत आला, गुरुदीक्षा स्वीकार केला. हालेलुया. त्यांनी एकदम बरे वाटलं म्हणून फ्रान्सिस्कन मध्ये जॉईन झाले. हालेलुया. तिकडे छोटा छोटा काम भक्तीने विश्वासाने वर करत राहिले. हालेलुया. म्हणजे गवत उपटणे, झाडू मारणे. हालेलुया. पाणी ओढणे, छोटं छोटं काम. हालेलुया. प्रियानो, छोटं छोटं काम तुम्ही किती निष्ठेने, भक्तीने, विश्वासाने करत आहे, त्यानुसार देव तुम्हाला मोठं मोठं काम देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रामाणिकपणे कार्य करणारा देवाचा लेकरू असलेल्या संत अँटोनी. हालेलुया. त्यांना परमेश्वराच्या एक विशेष कृपेने या छोटा छोटा कार्य करणाऱ्या व्यक्तीला एक मोठा गुरुदीक्षाच्या कार्यक्रमामध्ये प्रवचन देण्यासाठी बोलवून घेतले. हालेलुया. धन्यवाद येशू. तिथे प्रवचन दिल्यानंतर संत फ्रान्सिस असिसीने त्यांना थोडक्यात बोललं तर बाकी सगळ्या कामापासून मोकळा केला. त्यांना सांगितलं पूर्ण इटली भरून तुला फिरून देवाच्या वचनाच्या घोषणेचा कार्य करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसा प्रकारे संत अँटोनी यांनी प्रवचन कार्यामध्ये उतरले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रवचन देत होते मनापासून देवाचं वचन बोलत होते. हालेलुया. गरीबांच्या बाजूने बोलायचा, गरजवंत लोकांच्या बाजूने उभं राहायचा. प्रेज द लॉर्ड. सत्य शिकवण लोकांपर्यंत पोहोचवत होते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज सुद्धा आपल्याला अशा प्रकारे परमेश्वराचा भय धरणारे, प्रभूच्या कार्य करणारे लोकांची गरज आहे. हालेलुया. आता आपण यशाया ग्रंथ 66वा अध्याय, आयशया 66 वचन 2 आता आपण ऐकूया. परमेश्वर म्हणतो, या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत, म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत. पण जो दीन व भग्न हृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याचकडे मी पाहतो. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. वचन ऐकताना, हालेलुया, वचन बोलणारा व्यक्ती वचन जेव्हा ऐकत आहे कंपायमान व्हायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाचा भय धरणारे लोक, नम्र लोक, त्यांना देव देणारा देणगी आहे वचनाच्या घोषणेचा देणगी. अहंकारीचं काम नाहीये ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, जेव्हा संत अँटोनी एक सेमिनारी मध्ये शिकवत होते, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप कष्ट करून त्यांनी स्तोत्र संहिताच्या संबंधामध्ये एक सुंदर पुस्तक लिहिले. दुर्दैवाने तिकडे शिकणाऱ्या एका मुलाने ते पुस्तक पळवलं. हालेलुया. जेव्हा त्यांनी ते पुस्तक पळवलं, देवाचा सेवक असलेल्या संत अँटोनी शोधत आहे, सापडत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. वस्तू पळवणारा जो मुलगा आहे त्याला पुढे जाता येत नाही. त्याला वाटत आहे काहीतरी एक शक्ती मला अडवत आहे. हालेलुया. काय ते वस्तू परत आणून संत अँटोनीकडे दिलं आणि बोलले, मी पळवलं तरी काहीतरी मला अडवत होते. हालेलुया. या गोष्टीवरून
आज ख्रिस्त मंडळी हरवलेल्या वस्तूच्या सापडेपर्यंत प्रार्थना करण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून आपल्याला संतांनी दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे जेव्हा मी केरळमधून महाराष्ट्रामध्ये आलो. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आणि मी जेव्हा प्रवचन देत आहे, प्रवचनाच्या मध्ये मी माझ्या समोर बसलेल्या मुलांना सांगायचो, हालेलुया, हालेलुया. तुम्ही सरळ जा आणि माझ्या कबोर्ड मध्ये अशा अशा नावाचं एक पुस्तक आहे, नाव मल्याळम मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही जाऊन घेऊन या. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तरुण मुलं प्रार्थना करायचा, संतांनी मदत करा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the पुस्तक Lord. मल्याळम भाषामध्ये लिहिलेलं आहे, तरी संतांनी जवळ प्रार्थना करून ते लोक जाणार. आणि माझा खरा अनुभव असे आहे, बरोबर ती वस्तू उचलून घेऊन येणार आणि तेच पुस्तक माझ्याकडे आणून देणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. कायम असा प्रकारे माझ्या सोबत असलेल्या अनेक तरुण मुलं या संतांनीच्या प्रेमात पडली. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. एकदा लाईट गेलेले वेळ होते आणि फक्त मेणबत्ती तिकडे, छोटासा एक मेणबत्ती होता. हालेलुया. हालेलुया. एक पिन पडले, वरून एक पिन पडलेला आहे. मी त्या मुलांना सांगितलं, आज तुम्हाला भेटणारच नाही ते. हालेलुया. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं, संत अँटनी फादर हे आम्हाला उचलून आणून देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना चॅलेंज करून सांगितलं, संत अँटनी पण तुम्हाला मदत नाही करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक छोटा मुलगा तिकडे होता, त्यांनी सांगितलं, संत अँटनी फादर मला हसणार. हालेलुया. फादर मला हसणार, तू मला मदत करायचंच आणि मला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हा मुलगा 4-5 सेकंड मध्ये जाऊन ते छोटास जे पडलेले जे सुई आहे ते उचलून आणून माझ्या हातात आणून दिली. हालेलुया. संत अँटनी. हालेलुया. देवाच्या सान्निध्यामध्ये वाचन ऐकताना कंपायमान होणारा नम्र स्वभावातील या अँटनी मोठ्या सामर्थ्याने प्रत्येकांच्या सोबत आज देखील कार्य करताय. हालेलुया. आज बघा, तुमच्या जीवनामध्ये संतांनी काहीतरी छोटासा काम तरी करणारच. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, संत अँटनीच्या संबंधामध्ये ख्रिस्त मंडळीमध्ये भरपूर काय काय विश्वास आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. जसे तुम्हाला माहिती आहे, संत अँटनी हे त्यांचे गुरुदीक्षा कधी झालं, मी तुम्हाला बोललो होतो, ध्यानात आहे? हालेलुया. 1210 मध्ये. हालेलुया. हालेलुया. फ्रान्सिस्कन मध्ये कधी जॉईन झाले? 1220 मध्ये. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर 1231 जून महिन्याच्या 13 तारखेला आजारी पडले आणि डॉक्टरांनी सांगितलं घरी घेऊन जा. हालेलुया. हालेलुया. घरी आणले, पवित्र साक्रमेंट स्वीकार केला आणि देवाच्या पवित्र हातामध्ये आपल्या आत्मा त्यांनी समर्पण केला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियानो, जेव्हा संत अँटनीचा पुण्याचा कार्यक्रम झाले, हालेलुया, हालेलुया. अनेक वर्षानंतर परत पुण्यावशिष्ट रिलिक्वर पाहिजे म्हणून नंतर ना जेव्हा ते उघडून बघितलं, बाकी शरीर भाग सर्व सडून गेलेला आहे. संत बोनवेंचर तिकडे होते. संत बोनवेंचर यांनी या बॉडी तपासून बघताना ते जीभ त्यांना सापडले. हालेलुया. हालेलुया. त्यांची जीभ प्रियानो सडून नाही गेला, जसे होते तसेच. हालेलुया. 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 तुम्ही जरा इमॅजिन करा, संत बोनवेंचर यांच्या हृदयात काही झालं असेल म्हणून त्यांनी ते जीभ खातात घेतले, देवाची स्तुती करत त्या जिभेकडे बघून त्यांनी असे बोलले, संत अँटनी,
तू कितीतरी देवाची स्तुती गौरव या जिभेने केलं. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the म्हणून Lord. प्रियानो, ख्रिस्त मंडळी आजच्या वाचनामध्ये देखील हे सत्य नोंदून ठेवलेलं आहे. तुमचे अवयव पवित्र आशीर्वादित ठेवा. हालेलुया. Hallelujah. देवाची इच्छा आहे आपल्या शरीरातील एक एक अवयव आशीर्वादित असावा. हालेलुया. Hallelujah. तुम्ही तुमच्या जिव्हाने देवाची स्तुती केलेली असेल तर ही जीभ शुद्ध झालेला आहे. तुम्ही जे वचन आहे उच्चारलेलं आहे, तुमच्या वचन तुम्ही बोललेले गोष्ट हालेलुया ते जिवंत राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हरवलेले वस्तू देवाच्या कृपेने देवाच्या लेकरांना मिळवून देण्याचं दान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसाच प्रकारे ही जी जीभ आहे तसे राहत आहे. हालेलुया. संत आंद्री बरोबर आपण पाहणारी दुसरी गोष्ट आहे ब्रेड. प्रेज द लॉर्ड. Praise मंगळवारी देवळामध्ये जाणारे लोकांना ब्रेडचा पीस भेटत आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. फक्त बोलणे मात्र नाही, कृतीमध्ये देवाचं कार्य केलेले माणूस आहे संत आंटणी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद आपण येशू. कृतीमध्ये देवाबरोबरचा प्रेम, माणसांच्या बरोबरचा प्रेम हे दोन्ही करूया. संत ग्रिगरी पोपसाहेबांनी यांना संत म्हणून जाहीर केले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. पोपसाहेबांनी बोललेली गोष्ट असे आहे, देवाच्या वचनाचा एक पेट्टी सारखा वाचन भरलेले व्यक्ती होते संत आंटणी. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. Hallelujah. अनेक गोष्ट आपण एवढ्या वेळेतच पाहिलो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. ध्यानात ठेवा. हालेलुया. इच्छा होती रक्तसाक्षी बनायला, तरी जीवन मात्र प्रभूला समर्पण केलेलं आहे. प्रभू तुझी इच्छा पाहत आहे. हालेलुया. Hallelujah. प्रभूच्या इच्छेनुसार प्रभू कार्य करायला तुला पाठवत आहे. हालेलुया. Hallelujah. आज आपण या संत आंटणीचा सण साजरा करणाऱ्या दिवशी हालेलुया, Hallelujah. या नंतरचा पण एक दिवशी हालेलुया Hallelujah. संत आंटणी आपल्या बरोबर आहे म्हणून जाणूया. हालेलुया. Hallelujah. आपल्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करत आहे म्हणून जाणूया. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रियानो, जसे मोशेच्या हातामध्ये देवाने काठी दिली आणि पाणी काढायला सांगितलं. हालेलुया. Hallelujah. आता आपण निर्गम ग्रंथ उघडूया. पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. हालेलुया. Hallelujah. निर्गम ग्रंथामध्ये 17व्या अध्यायातील या 6व्या वचनामध्ये परमेश्वर सांगत आहे, मी तुझ्या पुढे उभा राहणार. हालेलुया. Hallelujah. संत आंद्रीच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो त्यांनी भरपूर चमत्कार केले, तरी ख्रिस्त मंडळीने एक 13 चमत्काराला विशेष प्रकारे मान्यता दिलेला आहे. हालेलुया. Hallelujah. सिस्टर वाचत आहे, आपण पुढे ऐकूया. तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल. लोक ते पाणी पितील. आणि इस्रायलांच्या वडिलांदेखत मोशेने तसे केले. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी देवानी समोर ठेवलेले काठी देखील कामाचा म्हणून करून देणार. लोकांच्या गरजा परमेश्वर पाहत आहे. लोकांच्या समस्या परमेश्वर पाहत आहे. हालेलुया. Hallelujah. आज देवाचे वचन हातामध्ये घेणारे लोकांच्या ख्रिस्त मंडळीला गरज आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर आपल्याला नुसतं आश्वासन देत नाही, परमेश्वर कार्य करत आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एक काळामध्ये
परमेश्वराने एक एक व्यक्तीला पाठवून दिलेलं आहे, एक एक ठिकाणी. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवा, जिथे तुम्ही आहे तिथे प्रभूचे वचन हातात घ्यायला परमेश्वर तुम्हाला कृपा देऊ दे. हालेलुया. तुमच्या समोर काठी असेल किंवा दुसरं काहीतरी असेल जे प्रभू समोर ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रभूची इच्छा असेल तर त्या साधी वस्तू याच्या वापराद्वारे प्रभूचा कार्य करायला प्रभू तुला वापरणार. फक्त विश्वासाचे दान तुला पण पाहिजे, समोरच्या लोकांना पण पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपण आता आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रभू ख्रिस्त परमेश्वर आज तुमच्यामध्ये अनेक लोकांना विश्वास ठेवायला दान देत आहे. एका व्यक्तीला पोटामध्ये ऑपरेशन वर झाले होते तरी देखील बरेपणा भेटत नाही म्हणून एक कंडिशन होते. त्या व्यक्तीला आज पवित्र कृपेने पोटातील त्रास दूर करत प्रभू अभिषेक देत आहे, बरेपणा देत आहे. त्या व्यक्तीला डोकं पण दुखायचं, त्यांचं डोकं दुखणे पण येशूने दूर करून दिलेलं आहे. मानेच्या भागातील त्रास, एका डोक्याचं एक साइड पूर्ण दुखणे असलेल्या व्यक्तीला प्रभूने स्पर्श केलेला आहे. असे कोणतरी व्यक्ती आहे, काहीतरी एक अंधाराच्या शक्ती त्यांना बांधून ठेवल्यासारखा, पकडून ठेवल्यासारखा त्यांना वाटायचा. कुठेही गेलं तरी, काहीही केलं तरी एक अपयश, एक पराजय त्यांच्या समोर असायचा. हालेलुया. अशा बांधून ठेवलेल्या स्थितीतील काही लोकांना आज पवित्र आत्म्याने एक सुटका आणि कृपा दिली आहे. तुमच्यामध्ये काही लोकांच्या हरवलेले वस्तू, खास करून चोरी करून कोणतरी नेलेले वस्तू वगैरे, ते तुम्हाला परत मिळवण्याचा परमेश्वर तुमच्यावर दया करत आहे. मी आता तुमच्याशी देवाचे हे वचन बोलताच काही लोकांचे कान परमेश्वर उघडत आहे, कानाचा तक्रार प्रभू दूर करून देत आहे. डोळ्यामध्ये भरपूर दुखणे असलेले काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. डोळ्यात चीक येत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी डोळ्यामध्ये हे जे चीक येत आहे त्या प्रकारामधून देव परमेश्वर सुटका देत आहे. संडासच्या संबंधातील त्रास, एखाद्या वेळी घट्ट होणे असेल, नाहीतर जुलाब होणे असेल, असे पोटाच्या संबंधातील, संडासच्या संबंधातील हे जे तक्रार आहे ते प्रभू दूर करून देत आहे. असे कोणतरी एक व्यक्ती आहे, उगच लोकांच्या मागे लागत आहे, त्यांना उगच चॅलेंज करत आहे, त्यांना इरिटेशन मध्ये चिरडी सांगण्याचे काम वगैरे करत आहे. हालेलुया. प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू शांत हो. हालेलुया. शांती करणारे धन्य ते देवाची मुलं बनणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण सर्व लोक दुसऱ्याला इरिटेट करण्याच्या वर जे सवय आहेत त्यातून आपण बाहेर पडू. कोणतरी एका व्यक्तीचा खांद्याचे हाड जबरदस्त दुखत होते, विशेष प्रकारे हाडाचा पुढचे भाग, हात वर करताना वर त्रास असायचा. प्रभू आता कृपेने त्या व्यक्तीला बरे करत आहे. गाडी चालवताना खूप कन्फ्युजन होत आहे, बरोबर गाडी चालवता येत नाही, असे गोंधळून जाणाऱ्या एका व्यक्तीला गाडी चालवण्यासाठी येशू मदत करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.